तुम्ही दोघं मागते का? डॉक्टर साईडला घ्यायचे. विशाल या. जरा लोगो पुढे करा. बरोबर आहे. नाही ठिकाणी अनेक वर्षापासून हे सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले. त्या सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला. नावं सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगेन की एक दोन नाही तर जवळपास तीनपेक्षा जास्त दशक म्हणजे 30-40 वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुशील दादा मोजर त्यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातून आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला. खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील, सहकारी मित्र असतील, या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक ते दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं. पैसे अभावी त्यांना छत्र्यासुद्धा म्हणजे पोटाची खळगी भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो. पण म्हणजे छत्र्या तर लांबच राहिल्या. आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्यांचं मनापासून व्यक्तिशः मी आणि आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे, सुनील तात्या काटकर असतील, सगळे म्हणजे नाव महेश गुरु, अमोल, लक्ष्मण, हे तर तेवढे नावं घ्यावं थोडेच. सगळ्यांनी पहिल्यापासून ज्या वेळेस आम्ही कधी राजकारण केलं ना, पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मनाची उराशी एक इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं. आज सत्ता ह्यांच्याकडे त्यांच्याकडे, याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे, जे दुर्लक्षित समाज आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे, ज्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकारच राहतो. एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर की माझं संपूर्ण आयुष्य हे पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो. आल्यानंतर एक एक करत असे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी तसे मूठभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा केली, तसंच एक एक करून सगळे गोळा करत आलो. आणि मी अभिमानाने मला आज सांगावंसं वाटतं की मी माझ्या वडिलांचा अंत्यविधीला पाहिला आहे. त्यानंतर वसंतदादा पाटील त्यांचा पण बघितलं आणि एक ईर्ष्या होती मनात की आज एवढं
त्या लोकांनी एवढे लोक जोडले, तर आपण त्या दोघांच्या पेक्षा जास्त लोक आपण माझ्याकडनं जोडले गेले पाहिजे. मतीदार तर एवढाच आहे, मी काय इतक्यात जात नाही, त्यामुळे तुम्ही असं बघू ना आता चालतोय काय आहे. पण माझ्या वेळेस ते काय लगेच जात नाही, लगेच पेढे वाटू नका काय असं काय. पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे एक जमा केलेत, ही खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती. राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही. मित्र, जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगातली. आणि मनापासून ह्या प्रतिष्ठानला त्यांच्या भावी कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. असंच जास्तीत जास्त समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावेत. जे काय असेल त्यांना जी मदत लागेल त्या सर्वांना, आणि असे जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतं मला की तुम्हाला सुद्धा समाजसेवेसाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात हे कधी आकडता घेत नाही. आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त ह्या आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला हे मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वर उंचीवर आणण्याचं आपण काम करावं, एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटतं, एक मानसिक समाधान वाटतं ज्यावेळेस लोकांची आपण सेवा करतो. असे अनेक म्हणजे माझ्या आयुष्यातले अनेक क्षण आहेत, आणि सगळं मी काय सांगणार नाही, पण एकच सांगतो, मदर टेरेसासारख्या थोर व्यक्ती होऊन गेले. त्यांच्या मी तिथं पण काम केलं आहे, तिथं जाऊन बघितलं एवढं महान कार्य, म्हणजे जे त्या संपूर्ण त्या लोकांसाठी, म्हणजे त्यांना लेप्रेसी झाली, म्हणजे कुष्ठरोगी लोकांमध्ये जाऊन त्यांचं एवढं केलं. खरोखर म्हणजे त्यांचं ह्या लोकांचं असे अनेक उदाहरणं आहेत. अशा लोकांचं कार्य बघितल्यानंतर असं वाटतं की आपण तर काहीच आपलं कार्य तर काहीच नाही, निदान त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या उंचीपर्यंत जरी पोचू शकलो नाही, पण निदान तिथपर्यंत पोचण्याचं एक प्रकारची जिद्द मनात आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. आणि ह्यासाठीच प्रत्येकाने, म्हणजे केवळ आम्हीच नाही, तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातलं जे काय असेल तुमचं कुटुंबाची तर प्रगती करा, तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडलं आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. पण कुठंतरी जे दुर्लक्षित जो वर्ग आहे त्याच्याकरता आयुष्यातले 10% फक्त वेळ तुम्ही आपण सर्वांनी द्यावा, एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुशीलदादा मोहरर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणा, सहकारी मित्र, या सगळ्यांना आजचा चांगला प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी हे करतो. आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी त्या बाबतीत कमी पडणार नाही, एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो.